आज रात्री 12 वाजता म्हणजे अगदी काही वेळातच एक देश एक कर प्रणाली म्हणजेच जीएसटी लागू होणार आहे। मात्र वस्तूच्या किमतींमधले चढ उतार एवढाच जीएसटीचा अन्वयार्थ आहे का, किंबहुना जीएसटीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल हे समजावून सांगितलेलं आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी। आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी त्यांच्याशी साधलेला हा खास संवाद। स्वातंत्र्यानंतरच्या सगळ्यात मोठी कर सुधारणा म्हणून ज्याचं वर्णन केलं जातंय तो जीएसटी उद्यापासून लागू होणार आहे आणि याच संदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आता आपल्यासोबत आहेत। सर, 1947 मध्ये सरदार पटेल यांनी ज्या पद्धतीने देशाचं आर्थिक राजकीय विलीनीकरण केलेलं होतं आणि आता इतक्या वर्षानंतर जीएसटीच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या विलीनीकरण होतंय, अतिशय महत्त्वाचा असा टप्पा आज देश आपला गाठतोय। काय तुमच्या नेमक्या भावना आहेत आणि जीएसटी किती महत्त्वाचा आहे देशासाठी? बघा, 47 साली आपल्याला स्वराज्य मिळालं आणि स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात जर करायचं असेल तर आपल्या आर्थिक नीती अतिशय महत्त्वाची आहे। आणि आज पहिल्यांदा आपले उद्योग, व्यापार आणि ग्राहक या तिघांना एक नवीन असं स्वातंत्र्य देणारं हे जीएसटी हा एक सगळ्यात मोठा इकॉनॉमिक रिफॉर्म आहे। 165 देशामध्ये जगात हे लागू झालेलं आहे आणि आज आपल्या देशामध्ये लागू होत आहे। त्यामुळे एक प्रकारचं हे एक आर्थिक स्वातंत्र्य आहे जे प्रगती आणि विकासाकडे नेणार आहे आणि म्हणून याचा आनंद सगळ्यांनाच आहे आणि तो आनंद आज लोकसभेत कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त होणार आहे। पण ज्या वर्गाला या जीएसटीच्या प्रक्रियेतून जावं लागणार आहे त्यांच्या मनामध्ये आणि इतरही काही जणांच्या मनामध्ये भीती आहे। काही लोक असेही म्हणतात की जे नोटबंदीच्या वेळी झालं होतं कदाचित तसंच जीएसटीच्या अंमलबजावणीच्या वेळी देखील होऊ शकतं। तुमची काय प्रतिक्रिया? बघा, आपल्या देशामध्ये आतापर्यंत जे टॅक्सेस आणि सेस होते त्यापैकी 22 टॅक्स, 17 टॅक्स आणि 22 सेस आपण या निमित्ताने रद्द होणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आतापर्यंत जीएसटी येण्याचं जे व्यापाऱ्यांचं रजिस्ट्रेशन होतं सर्व टॅक्समधलं ते 80 लाख होतं। आता जीएसटीमध्ये जवळपास 70 लाखाचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। कदाचित आता ते 2 दिवसापूर्वी होतं 80 लाख देखील झालं असेल। त्यामुळे याच्यात अडचण नाही आहे। सुरुवातीच्या काळात थोडी बहुत तकलीफ होऊ शकते, पण कुठल्याही गोष्टीत आहे, आपण नवीन घर बांधलं की ते लावायला वेळ लागतो। त्यामुळे याबाबतीत सरकार अतिशय पॉझिटिव्ह आहे, प्रोॲक्टिव्ह आहे। काही अडचणी तर चर्चा करायला तयार आहे, आपण प्रश्न सोडवूया। जीएसटी विधेयकावरती सगळ्या पक्षांनी सहकार्य केलं होतं, मात्र आज जो एक ऐतिहासिक सोहळा सेंट्रल हॉलमध्ये होतोय त्याच्या संदर्भात मात्र काही वेगळी भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे आणि अनेक पक्षांनी बहिष्कार देखील टाकलेला आहे। त्याच्याबद्दल काही लोकांची स्थिती अशी आहे की सहनही होत नाही, चांगलं केलं हेही म्हणता येत नाही आणि सांगताही येत नाही। त्यामुळे ते अशा मधल्या विचित्र अवस्थेमध्ये, कन्फ्यूज अवस्थेमध्ये आहे। एकीकडे म्हणायचं की जीएसटी आमचं अपत्य आहे, मग तुम्ही त्याचं पितृत्व स्वीकारलं, मग तुमच्या मुलाच्या भाषाला तुम्ही काय येत नाही, ह्याचं काही उत्तर नाही आहे। त्यामुळे काँग्रेस पार्टी आता जी आहे ती कन्फ्यूज पार्टी आहे आणि त्यांच्या निर्णयाबद्दल त्यांच्याच पक्षामध्ये कन्फ्युजन आहे, लोकांत नाराजी आहे। त्यामुळे आता त्यांची मजबुरी आहे असं समजून त्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य होईल। व्यापाऱ्यांच्या मनामध्ये अजूनही थोडीशी धास्ती आहे, म्हणजे गुजरातमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये अजूनही काही व्यापारी आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आहेत, कारण कपड्यासारख्या वस्तूवरती स्वातंत्र्यानंतर कधीही कर लागलेला नव्हता, तो आता लागतो आहे। आणि व्यापारी जर आपण राजकीयदृष्ट्या बघितलं तर भाजपचा वोटर राहिलेला आहे, तर हा मतदार जो आहे त्याच्या मनात धास्ती जी निर्माण होते त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मला असं वाटतं की थोडंसं लोकांनी 2 महिने वेळ द्यावा, सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्यावा, अडचणी समस्या असतील त्या सरकारजवळ मांडाव्या आणि नंतर मग निर्णय घ्यावा। अजूनपर्यंत लागूच झालं नाही तर ते वाईट आहे, त्रास नाही असं काढू नये। दुसरं, आपण अनेक टॅक्सेस कमी करतो आहे, अनेक इन्स्पेक्टर, लायसन्सराज त्यामुळे जाणार आहे, ट्रान्सपरन्सी येणार आहे, करप्शन कमी होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की थोडासा 2 महिने अनुभव घेतल्यानंतर मग काही निर्णय घेणं तर योग्य होईल। त्यामुळे 2 महिने सरकारला संधी द्यावी आणि सहकार्य करावं। नंतर लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे आंदोलन करण्याचा। पण जीएसटी आल्यानंतर व्यापाऱ्यांची जी नफेखोरी आहे तिला आळा लागेल, नेमकं काय होईल? म्हणजे ग्राहकांना जास्त फायदा होऊ शकतो का? असं आहे की पहिल्यांदा काही लोक टॅक्स चोरी करायचे, काही लोक टॅक्स भरायचे। त्यामुळे एक वस्तू विदाऊट टॅक्स विकायची तर त्याला ती विकायची सोय होती, त्यामुळे टॅक्स चोरीमुळे ती स्वस्तात विकायची। आता सगळेच जण टॅक्समध्ये येणार आहे, कारण 99% लोकांना तर चोरी होणारच नाही, सगळे ट्रान्सपरन्सी आहे, डिजिटल ट्रान्सफर आहे। त्यामुळे आता प्रत्येकाला टॅक्स द्यावा लागेल, त्यामुळे कॉम्पिटिशनही होईल आणि जे प्रामाणिकपणे टॅक्स भरत होते त्यांचे नुकसान होणार नाही। सर, गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे अनेक राज्यांमध्ये शेतकरी आंदोलनं जी आहेत ती मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळाली। मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र, राजस्थान आणि पंजाब किंवा इतर ठिकाणी सुद्धा
एकीकडं शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष त्याच्या मनामध्ये दिसतोय आणि त्याचवेळी जर GSTमुळे व्यापाऱ्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला तर एकाच वेळी शेतकरी आणि व्यापारी या दोन मोठ्या वर्गांची नाराजी याची तुम्हाला भीती वाटते? नाही, मला वाटतं असं होणार नाही. शेतकऱ्यांकरता आम्ही फसल विमा योजना आणली. 80,000 कोटी रुपये 5 वर्षात प्रधानमंत्री सिंचन योजनेतून राज्यांना दिले. आम्ही खताच्या किमती कमी केल्या, नीमकोटेड युरिया आणला आणि आता शेतकऱ्यांचं कर्ज देखील माफ केलं अनेक राज्यात. त्यामुळे शेवटी यांनी सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील असं नाही, अजूनही प्रश्न बाकी आहेत. पण 2022पर्यंत शेतीचं उत्पन्न दुप्पट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याकरता आम्ही धोरणात्मक पावलं उचलली आहेत आणि मला विश्वास आहे की शेतकरी नाराज होणार नाही. राहिला व्यापाऱ्यांचा प्रश्न, 1-1.5 महिना त्यांनी काम केल्यावर त्यांच्याही देखील कुठली नाराजी राहणार नाही. उलट त्यांना याचं महत्त्व लक्षात येईल आणि त्याचं समर्थन करतील असं मला विश्वास आहे. सर, एक प्रश्न बांधकाम क्षेत्रासंदर्भातला आहे. म्हणजे 2022पर्यंत सर्वांना घरं अशा पद्धतीची एक महत्त्वाकांक्षी घोषणा याच सरकारनं जाहीर केलेली आहे. मात्र दुसरीकडे बांधकाम क्षेत्रातले कर जे आहेत ते कमी झालेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे मग स्वस्त घरं कशी उपलब्ध होणार असा देखील प्रश्न विचारला जातो. असं आहे की एकदम असं म्हणणं बरोबर नाही. GST लागू होण्याच्या आधी जे 17 कर आणि सेस होते त्यामुळे त्या सिमेंटची राज्यातली किंमत किती होती आणि GST लावल्यावर किती होईल असं प्रत्येक वस्तूचा राज्यशास्त्राचा जर अभ्यास केला तरच आपल्याला म्हणता येईल की ही वस्तू महाग झाली. अजूनपर्यंत ते झालेलं नाही आहे. त्यामुळे GSTची मार्जिन बघून हे वाढणार आहे असं म्हणणं बरोबर होणार नाही. याचा अभ्यास करून हे झालं तर जास्त योग्य होईल. पण पेट्रोल असेल, त्याच्यानंतर अल्कोहोल याच्यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या GSTच्या अंतर्गत अजूनही नाही आहेत. भविष्यात त्याच्या संदर्भातला काही निर्णय? त्याच्यात असं आहे की GSTत नाही आहे याचं कारण हे जे सगळे कर लावले आहेत हे आमच्या NDAने किंवा प्रधानमंत्री मोदींनी किंवा जेटलींनी लावलेले नाही आहेत. हे 20 फायनान्स मिनिस्टर सगळे बसले आहेत सगळ्या राज्यातले. ते निरनिराळ्या पक्षाचे आहेत. त्या सर्व पक्षाच्या फायनान्स मिनिस्टरनी एकमताने घेतलेला निर्णय आहे GST काउन्सिलचा आणि यातही काय असेल तर त्यांना अपील केल्यावर ते जरूर विचार करतील. सर, शेवटचा प्रश्न. काल जेव्हा काँग्रेसनं त्यांचा बहिष्काराचा निर्णय जाहीर केला तेव्हा त्यांचं म्हणणं हे होतं की मुळामध्ये 2004 साली पहिल्यांदा त्यांच्याच अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये GSTची पहिल्यांदा संकल्पना मांडलेली होती. मात्र नंतर तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी जवळपास 10 वर्ष हे विधेयक जे आहे ते रोखून धरलेलं होतं. मध्य प्रदेश आणि गुजरात या भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी याला विरोध केलेला होता. असं आहे, त्यावेळी यात काही त्रुटी होत्या. मी भाजपचा अध्यक्ष असताना त्यावेळी मी पण प्रणव मुखर्जींना भेटलो होतो. ज्यावेळी GST वसूल होणार होता तो पहिले केंद्राच्या खात्यात जाणार होता, मग केंद्र राज्याला देणार होतं. राज्यांचं म्हणणं होतं आम्ही विरोधी पक्षातले आमच्यावर भेदभाव, आमचे पैसे देणार नाही. आता त्यातून निर्णय झाला की जमा झाल्यावर राज्याचा हिस्सा राज्याकडे, केंद्राचा हिस्सा केंद्राकडे. त्यात बऱ्याच सुधारणा झाल्या, त्यांनी समर्थन केलं. त्यामुळे त्यांचा काही गोष्टींना विरोध होता, त्या सोल्व केल्या गेल्या. त्यामुळे आता अडचण नाही आहे. तर हे होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. आणि GSTमुळं देश एका नव्या आर्थिक क्रांतीच्या दिशेनं पाऊल टाकतोय आणि सर्वच राज्य समृद्ध होतील अशा पद्धतीचं प्रतिपादन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली.